गाईज, तर फायनली आता आपण पोहोचलो आहोत भैरवनाथच्या मंदिरापाशी. तर बघा, हे आहे चिक्कीमान. कसं वाटत आहे तुम्हाला? पहिल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल तुम्ही सगळ्यांनी. इथं बघा खूप सारी गर्दी होती. आता आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी. हे बघा, इथं इतकी सारी गर्दी आणि खूप सारी दुकान लागले होते. कोणती तरी इंस्टाग्राम वरची हिरोईन आली होती, तिला बघू लागले सगळे. आता आम्ही जात आहोत, लाईनीत लागत आहोत आणि इतकी गर्दी होती मित्रांनो. धोंड्याच्या महिन्याचा शेवटचा दिवस होता, तर म्हणून इतकी गर्दी, खूप गर्दी. त्या गर्दीमध्ये मी कॅमेरा पण उचलला नाही, म्हणजे माझा मोबाईल खिशातून सुद्धा काढता आला नाही. फोन येऊ लागले तरी पण मी काढला नाही. आणि माझी मम्मी आहे ना, समोर गेली होती गाईज. हे बघा, मंदिर आहे, मंदिरामध्ये शूटिंग अलाउड नव्हती, म्हणून मी डायरेक्ट बाहेरचं दाखवतो तुम्हाला. हे बघा, बाहेर असं इकडं खूप सारी गाड्या लावल्या होत्या आणि इकडं आहे भोजनाचा, म्हणजे इकडं आहे भोजनालय. म्हणजे इकडं आपल्याला महाप्रसाद असणार, कारण त्या दिवशी होता रविवारी असणार होता महाप्रसाद. तर चला आपण जाऊयात महाप्रसादासाठी. तर महाप्रसादाच्या तिथे गेलो की पहिल्यांदा काहीच गर्दी नव्हती मित्रांनो. तुम्हाला दाखवतो, थांबा. हे बघा, काहीच गर्दी नव्हती तिथं. आणि नंतर नाही का, नंतर 5-10 मिनिटानं इतकी गर्दी होईल, खूप गर्दी होईल मित्रांनो. तुम्ही बघू शकता, मी दाखवत आहो तुम्हाला. हे बघा, इतकं फक्त एवढे जण होते. नंतर बघा तुम्ही 2 मिनिटात इतकी गर्दी होईल, इतकी गर्दी, खूप गर्दी. हे बघा, आता टीचचं भरेल दिसेल इकडं बॅक साईडचं. बघा, वा वा, काय भरलंय बघा मित्रांनो, खूप भरलं, खूप. आता आम्ही जात आहोत. A few moments later. हे आहे माझ्या भोजनाचं ताट. आता हे आम्ही आलोत बाहेर. सॉरी फॉर लेट गाईज. आणि आता आम्ही जात आहोत घरी. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.